नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेक्सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी आणलेले अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओज, कारण की आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल। आतापर्यंत आपण फिटर बघितलं, फिटरचे रिलेटेड टॉपिक बघितलं, एनसीबीटी एक्झाम कशी होते किंवा एनसीबीटी एक्झामच्या कशा पद्धतीने मार्किंग सिस्टीम, या सगळे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। ते जर तुम्ही बघितले नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्हाला भेटतील, तिथून तुम्ही पाहू शकता। मग आज आपल्याला पाहायचं आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल। आता एम्प्लॉयबिलिटी स्किल तुम्हाला माहितीच आहे, कारण की एम्प्लॉयबिलिटी स्किल टोटल 50 मार्काला या ठिकाणी पेपर येणार आहे। 50 मार्काला पेपर येणार आहे आणि 25 मार्क्स या ठिकाणी राहणार आहेत। म्हणजे टोटल पेपर आपला 150 मार्काचा राहणार आहे। 100 मार्क याच्या 100 मार्कामध्ये जर बघितलं आपण, आपले ट्रेड थिअरी, ईडी आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स, आणि वरचे जे 50 आहेत ते 50 मध्ये एम्प्लॉयबिलिटी स्किल या ठिकाणी होणार आहे। तर चला तर मग या एम्प्लॉयबिलिटी क्वेश्चन सिरीजला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्ही आपल्याला या आपल्या क्वेश्चन सिरीज याच्यामध्ये डिटेल्स माहिती, तुम्हाला याच्यामध्ये क्वेश्चन या ठिकाणी मी घेतलेले त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर मग जास्त वेळ नाही लावता आज आपल्या क्वेश्चन सिरीजला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। त्याच्यामधला पहिला क्वेश्चन या ठिकाणी बघूया। ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पाहता, क्वेश्चन पाहिल्याच्या नंतर याच्यामध्ये मराठी या ठिकाणी सुद्धा लँग्वेज सुद्धा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे। पण महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी समजला पाहिजे। जर समजला तरच तुम्हाला तो क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करता येतात। अत्यंत बेसिक क्वेश्चन आहेत आणि महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, कारण की जर समजला तुम्हाला असं वाटेल की हे क्वेश्चन एकदम सोपे आहेत, पण जर समजला तर, नाहीतर मग तुम्हाला ते क्वेश्चन अवघड वाटत जाईल। तर या सिरीज मध्ये आपण या ठिकाणी क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी बघू। तर बघा, पहिला क्वेश्चन या ठिकाणी काय म्हणतात, which of the option is not an employability skill। आता या ठिकाणी मराठी मीनिंग सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे। काय बघा, म्हणजे कोणता पर्याय रोजगार क्षमता कौशल्य नाही। आता खाली या ठिकाणी ऑप्शन येतील, त्यापैकी कोणता पर्याय आहे जे की रोजगार क्षमता या ठिकाणी दर्शवत नाही। तर पहिला बघा, गुड रनर, चांगला धावपटू। त्याच्यानंतर बघा, गुड इंटरव्ह्यू स्किल, म्हणजे चांगले मुलाखतीचे कौशल्य असणं, हा एक आहे का नाही। त्याच्यानंतर गुड कम्युनिकेशन स्किल, ज्यावेळेस आपण बोलता ती चांगली स्किल असणं। त्याच्यानंतर चौथा आहे आपला क्विक लर्निंग, म्हणजे जलद लर्निंग। आता या ठिकाणी ऑप्शन बघा, प्रश्न काय म्हणलेला आपला की असा कोणता पर्याय आहे जो की एम्प्लॉयबिलिटी स्किलच्या दृष्टिकोनातून कौशल्य नाही। बघा, या ठिकाणी क्विक लर्निंग एक कौशल्यच आहे, चांगले कम्युनिकेशन, जे आपण बोलतो ते चांगले बोललं पाहिजे, चांगलं स्किल आपल्या या ठिकाणी प्रोनाउन्सिएशन झालं पाहिजे, तर ते चांगलं आहे। त्याच्यानंतर चांगली मुलाखत कौशल्य म्हणजे गुड इंटरव्ह्यू स्किल, पण याच्यामध्ये ऑप्शन नंबर ए जर बघितला आपण, गुड रनर, चांगला धावपटू, मग या ठिकाणी जर ऑप्शनचा विचार केला या ठिकाणी तर राईट आन्सर राहणार आहे या ठिकाणी चांगला धावपटू। परत या ठिकाणी बघा, आपल्याला विचारले काय, हे जे सगळे आहेत एक चांगले एम्प्लॉयबिलिटी स्किलचे या ठिकाणी उदाहरण आहेत, पण चांगला धावपटू या ठिकाणी नाही। बघा, कौशल्य नाही म्हणले या ठिकाणी, नाही हा शब्द बघा। या ठिकाणी जर असेच क्वेश्चन येतील आणि कौशल्य आहे जर विचारलं, मग या सगळे 3 ऑप्शन या ठिकाणी बरोबर येतील आणि वरचा येणार नाही। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया। दुसरा क्वेश्चन आपल्याला काय म्हणते या ठिकाणी बघा, नेहा वांटेड, म्हणजेच काय, नेहा एक कॅरेक्टर आहे, टू डिस्कस अन इश्यू विथ हर टीममेट्स, म्हणजे नेहा सोबत काय एक प्रॉब्लेम आहे, ती काय करायली, आपल्या जे काही टीम मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत काय करायला, ती डिस्कस करायली। आणि डिस्कस करत असताना आपल्याला विचारले व्हॉट टाइप ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे ती आपल्या काय करायली, ती टीममेट म्हणजे आपल्या सहकाऱ्यांसोबत काय करायली, ती संवाद साधायली। मग त्या कोणत्या प्रकारचा संवाद आहे या ठिकाणी आपल्याला असं विचारले। बघा, या ठिकाणी तिच्या सहकाऱ्यांसोबत एखाद्या मुद्द्यावर चर्चा करायची होती, हा कोणत्या प्रकारचा या ठिकाणी संवाद आहे, कम्युनिकेशन स्किल मधला हा क्वेश्चन आहे या ठिकाणी। ऑप्शन बघूया आपण, रिटन म्हणजे लिखित मध्ये बोलायली ती, त्याच्यानंतर दुसरा वर्बल म्हणजे शाब्दिक बोलायली, त्याच्यानंतर इमेज म्हणजे एखाद्या प्रतिमे वगैरे आहे या ठिकाणी, त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये। आता या ठिकाणी प्रश्न जर समजला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर लगेच लक्षात येईल, कारण की ज्यावेळेस आपण एकमेकांना बोलतो तर रिटन मध्ये नाही। आता मी तुमच्यासोबत बोलायलो, मग बोलायलो म्हणजे हे जे माझे शब्द बाहेर निघालेत, त्याच्यानंतर जे मी इथे लिहायलो ते रिटन, जे मी शब्द त्या ठिकाणी लिहायलो। वर्बल म्हणजेच काय, जे मी शाब्दिक बोलायलो त्याला काय म्हणतो आपण वर्बल कम्युनिकेशन। इमेज म्हणजेच काय, एखाद्या फोटो वगैरे या ठिकाणी काय करतो, दाखवून आपण या ठिकाणी काय करतो, सांगतो। आणि त्याच्यानंतर व्हिडिओ, जे व्हिडिओ कॉल वगैरे देतो या ठिकाणी त्याच्या पद्धतीने। पण या ठिकाणी ऑप्शन जर या ठिकाणी राईट आन्सर बघितलं तर त्याचा राईट आन्सर येणार आहे वर्बल कम्युनिकेशन। वर्बल म्हणजे काय, आपसात आमने सामने या ठिकाणी जे शब्द उच्चार घेऊन आपण याला बोलतोय त्याला काय म्हणतो, वर्बल कम्युनिकेशन। तर याचं तुम्हाला या ठिकाणी आन्सर समजला असेल। चला, याचा नंतरचा पुढचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूया। क्वेश्चन नंबर 3 आहे, द वे वी सिट आवर फेशियल एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज शो।
म्हणजे काय बाबा, आपण ज्या पद्धतीने बसतो किंवा आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि देहबोली त्यावरून डायडॅश संवाद दिसून येते. म्हणजे आता मी तुमच्या समोर बोलायलो, हात हात वगैरे दाखवायलो, मग ते कोणत्या प्रकारचं कौशल्य आहे, संवाद कौशल्य या ठिकाणी कोणतं दिसून येते तुम्हाला, ते या ठिकाणी आपल्याला विचारले. ऑप्शन बघूया आपण. नॉन व्हर्बल, त्याच्यानंतर फिजिकली फिटनेस, त्याच्यानंतर आहे स्ट्रेंथ, त्याच्यानंतर आहे नन ऑफ द अबो. मग प्रश्न या ठिकाणी समजून घ्या. प्रश्न काय म्हणते की ज्या पद्धतीने आपण एखाद्या ठिकाणी बसतो, त्याच्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील हावभाव, आता मी या ठिकाणी समजा मुवमेंट करायच्या नंतर मी तुम्हाला बोलायच्या नंतर माझे हात काय करायला, तर मुवमेंट करायला, या सगळ्या गोष्टी कोणत्या स्किल मध्ये या किंवा याच्या कोणत्या कम्युनिकेशन मध्ये येतात, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारले. तर ऑप्शन नंबर ए आहे नॉन व्हर्बल. व्हर्बल बघितलं आपण, जे आपण शाब्दिक बोलतो त्याला काय म्हणलं, व्हर्बल. त्याच्यानंतर या ठिकाणी नॉन व्हर्बल आहे. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस म्हणजे काय, शारीरिक तंदुरुस्ती. तिसरा ऑप्शन आहे स्ट्रेंथ, ताकद. आणि ऑप्शन नंबर डी आहे नन ऑफ द अबोव. तर बघा राईट आन्सर काय येणार आहे या ठिकाणी, नॉन व्हर्बल म्हणजे अमौखिक. या ठिकाणी काय करतो आपण, बसतो, उठतो किंवा चेहऱ्यावरील आपले हावभाव असो, हाताद्वारे या ठिकाणी जे काय करतो ते कशामध्ये येतील, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये या ठिकाणी येते. मग याचा प्रश्नाचा राईट आन्सर काय असेल, मग नॉन व्हर्बल. त्यानंतर बघूया व्हर्बल कम्युनिकेशन इज द यूज ऑफ. म्हणजे आता या ठिकाणी बघा व्हर्बल कम्युनिकेशन आपण कोणत्या ठिकाणी वापर करतो, म्हणजे शाब्दिक संवादाचा वापर आहे. म्हणजे खालीलपैकी या ठिकाणी ऑप्शन दिले येतील तुम्हाला. तर बघा ऑप्शन नंबर ए आहे वर्ड्स, ऑप्शन नंबर बी आहे मॅथ्स गणित, ऑप्शन नंबर सी आहे इमेज, त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे साइन. बघा प्रश्न एकदा समजून घ्या. व्हर्बल कम्युनिकेशन इज द यूज ऑफ म्हणजे व्हर्बल कम्युनिकेशन जो शाब्दिक संवादाचा वापर आहे ते काय. तर या ठिकाणी जर याचं राईट आन्सर बघितलं, तुझ्या समोर आले शब्द. आता व्हर्बल कम्युनिकेशन म्हणलं, आता मी काय करायला, तुम्हाला बोलायला म्हणजे मग काही ना काहीतरी शब्द मी बाहेर काढालो ना, मग यालाच काय म्हणतो आपण, वर्ड्स. या ठिकाणी शब्द आहेत, जे वर्ड्स बाहेर आलेत त्याला काय म्हणलं आपण, एक या ठिकाणी व्हर्बल कम्युनिकेशन. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया आपण, पाचवा क्वेश्चन बघा. वी कॅन शेअर आवर थॉट्स म्हणजेच काय, माझे विचार मी काय करायलो, शेअर करायला एक दुसऱ्याला द्यायलो, किंवा आयडियाज अँड फिलिंग्स थ्रू. म्हणजे काय करतो आपण आपले विचार, कल्पना आणि भावना डॅडॅश द्वारे मांडतो, किंवा काय करतो आपण डॅडॅश द्वारे दुसऱ्यांना सांगतो. म्हणजे कोणत्या आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. रीडिंग वाचनाद्वारे, कम्युनिकेशन संवाद, त्याच्यानंतर वॉचिंग म्हणजे व्हिडिओज वगैरे पाहणं, त्याच्यानंतर हिअरिंग ऐकणं. प्रश्न एकदा समजून घ्या. प्रश्न काय मिळाले की आपले विचार, कल्पना आणि भावना आपण काय करतो, कशाद्वारे मांडतो. या ठिकाणी आहे रीडिंग लिहिणे, कम्युनिकेशन संवाद, वॉचिंग, त्याच्यानंतर आहे बघा हिअरिंग म्हणजे काय, ऐकणं. म्हणून याचा राईट आन्सर काय असेल, कम्युनिकेशन. कारण की मी आज तुम्हाला या ठिकाणी शिकवायलो, म्हणजे माझं जे काय कम्युनिकेशन आहे, मी काय करायला तुम्हाला मी संवाद साधायलो, की बाबा या प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर हे आहे, मी काय करायला तुमच्यासोबत संवाद साधायलो. म्हणून याचा राईट आन्सर काय असेल या ठिकाणी, कम्युनिकेशन. म्हणजे त्याला मराठी मधले संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल यामधले क्वेश्चन या ठिकाणी येत आहेत. त्याच्यानंतर बघा इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे चांगलं कम्युनिकेशन नीड्स टू बी म्हणजे प्रभावी कौशल्य, संवाद कौशल्य असायचं असेल तर काय आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, असे या ठिकाणी प्रश्न विचारले. तर बघा सिंपल सोपे असले पाहिजे, क्लिअर साफ असली पाहिजे, त्याच्यानंतर कम्प्लीट पूर्ण आले असली पाहिजे, आणि ऑल ऑफ द अबव. बघा ज्यावेळेस आता मी या ठिकाणी बोलायलो, आता मी बोलत असताना माझं बोलणं सिंपल असलं पाहिजे, असं सिंपल की जे तुम्हाला समजलं पाहिजे, याला काय म्हणलं आपण या ठिकाणी सिंपल. आणि कसं असलं पाहिजे, क्लिअर म्हणजे कसं एकदम स्पष्ट आणि क्लिअर असलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर कसं असलं पाहिजे, पूर्ण असलं पाहिजे. मी असं नाही सांगत की आज आपण पाहणार आहोत, प्रश्न निर्माण झाला काय पाहणार आहोत, आहे की नाही. मग या ठिकाणी ज्यावेळेस मी बोलायलो सिंपल भाषेमध्ये, ज्यावेळेस आपण एखाद्याला बोलता त्याला सिंपल भाषेमध्ये बोललं पाहिजे, आणि क्लिअर बोललं पाहिजे, आणि कम्प्लीट बोललं पाहिजे, अर्धवट या ठिकाणी बोललं नाही पाहिजे. मग एक चांगलं प्रभावी संवाद कौशल्य काय आहे, तर याचा राईट आन्सर या ठिकाणी बघा ऑल ऑफ द अबव. या सगळेच गोष्टी या ठिकाणी जर असेल, म्हणजे आता तुम्ही सिंपल बोलत असाल, पुढच्याला समजण्यासारखं क्लिअर बोलत असाल, आणि ते पूर्ण बोलत असाल, मग हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत हे काय आहेत, एक चांगले इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचे या ठिकाणी उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते, which among these is not a type of communication म्हणजे यापैकी कोणता संवादाचा प्रकार नाही. आता ज्यावेळेस आपण संवादाचे प्रकार पाहतो त्यावेळेस या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत बघा, त्यापैकी खालीपैकी कोणता जो की कम्युनिकेशन स्किल नाही असं आपल्याला सांगितलंय. व्हर्बल आताच बघितलं होतं आपण, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. खाली दुसरा ऑप्शन आहे नॉन व्हर्बल, त्याच्यानंतर व्हिज्युअल आणि
चौथा आहे सॅरो. आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही आपल्याला विचारलेलं काय आहे की नॉट अ टाईप ऑफ कम्युनिकेशन. प्रश्न आपल्याला काय विचारतं हे तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत प्रश्न समजणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर देता येणार नाही. प्रश्न विचारले आपल्याला या ठिकाणी असंही विचारलं होतं असतं की कम्युनिकेशनचा कोणता टाईप आहे, पण या ठिकाणी काय विचारलेले नॉट, म्हणजेच काय यापैकी कोणता संवादाचा प्रकार नाही हा शब्द तुम्हाला आहे किंवा नाही हे बघणं गरजेचं. बघा वर्बल कम्युनिकेशन आपण बोलतो, नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजेच काय आपण हाताद्वारे वगैरे जे काय दाखवतो, चेहऱ्यावरील एक्सप्रेशन जे येतो ते येतो. त्याच्यानंतर व्हिज्युअल जे काय आपण पाहतो, आणि दुःख. हा दुःख काय माहिती का एक वेगळा प्रकार आहे, हा कम्युनिकेशन मध्ये येत नाही, म्हणून याचा जो काय राईट आन्सर असेल तर ते काय असेल याचा राईट आन्सर दुःख. हा काय म्हणले कम्युनिकेशन स्किल नाही म्हणले, म्हणून या ठिकाणी काय केलेले ऑप्शन नंबर डी राईट आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया या ठिकाणी राम हे कॅरेक्टर आहे. राम मदर टोल्ड हिम दॅट द मिक्सर ग्राइंडर इज नॉट वर्किंग. म्हणजे राम हे कॅरेक्टर आहे, या ठिकाणी काय झालं त्याचा मिक्सर जो घरचा मिक्सर आहे तो खराब झालेला आहे. मग ते कसं काय म्हणते त्याची आई काय म्हणते की त्याचा तो खराब झाला. व्हॉट शुड बी हिज फर्स्ट स्टेप. आता राम काय करेल, पहिल्या स्टेपला काय करेल, हा राम काय करणार आहे म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. बघा सिच्युएशन लक्षात घ्या, रामची आई आहे ती काय म्हणली माहिती आहे का आपल्या मुलाला की मिक्सर खराब झालेले. मग प्रश्न असं विचारलेले आपल्याला की तो जो का राम आहे तो काय करेल, फर्स्ट स्टेपला काय करेल असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेले. बघा तो काय करेल, सरळ जिथून आला तिथून कंप्लेंट करेल. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, तो काय करेल सुरुवातीला त्या मिक्सरला झालं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर सेल द मिक्सर, तो खराब झालेला आहे म्हणून काय करेल तो लगेच विकून टाकेल. आणि ऑप्शन नंबर डी आहे थ्रो इट, म्हणजेच काय तो सरळ सरळ फेकून देईल, भंगारवाल्याला देऊन टाकेल. अशा प्रकारचे आपल्याला विचारले प्रश्न समजून घ्या व्यवस्थित. मिक्सर आहे तो खराब झाले असं त्याच्या आईने सांगितले, म्हणजे आपल्याला सांगितलेले. मग आपण सर्वात अगोदर काय करणार असं या ठिकाणी करेल तर आपण काय करतो, सरळ सरळ जिथून आलं तिथून कंप्लेंट करतो का. त्याच्यानंतर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, म्हणजे काय झालंय समस्या, त्या काय झालं या ठिकाणी त्या मिक्सरला आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. सेल द मिक्सर म्हणजे मिक्सरची विक्री करणार का, आणि थ्रो इट किंवा फेकून देणार का. म्हणजे याचा राईट आन्सर असणार, कोणी बी असं करत नाही. मग काय करेल तो सुरुवातीला या ठिकाणी आपण काय करतो ओळखून घेतो. आपण जर बाईकवर चालतो, बाईकवर चालत असताना जर अचानक जर बाईक बंद पडली तर काय करतो, बाईक फेकून देतो का विकून टाकतो का कंप्लेंट करतो आपण, नाही ना. तो आपल्या बाईकला काय झालं हे आपण काय करतो सुरुवातीला समजून घेतो. त्याच प्रकारचा या ठिकाणी क्वेश्चन आहे. एम्प्लॉयबिलिटी स्किल म्हणजेच काय, एकदम सोपे क्वेश्चन आहे. आपण राहतो कसं, बोलतो कसं, जातो कसं, कशा पद्धतीने राहायला पाहिजे, बसायला पाहिजे, इतरांशी बोलायला पाहिजे, याच गोष्टी सिंपल आहे एकदम. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तो क्वेश्चन समजला पाहिजे, वाचायला पूर्ण आलं पाहिजे आणि ते समजलं पाहिजे. समजलं तरी अशा प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी रट्टा मारायचे किंवा जास्त या ठिकाणी बघायची सुद्धा गरज नाही, असे सिंपल क्वेश्चन या ठिकाणी येत असतात. बघा मीना आहे कॅरेक्टर या ठिकाणी गॉट अ जॉब ऑफर आउट ऑफ हर टाउन. म्हणजे काय, मीना आहे तिला काय झालं जॉब भेटलेलं आहे पण कशा आपल्या घराच्या दूर लांब भेटलेले. शी डिस्कस्ड टू रेफ्यूज द ऑफर आफ्टर काय म्हणते लिस्टिंग द प्रोज अँड कॉन्स शी फॉलोड प्रोसेस. आता बघा या ठिकाणी तिच्या गावाबाहेर नोकरीची ऑफर आली, तिने काय केले साधक आणि बाधकामाची म्हणजेच काय चांगल्या गोष्टी वाढली या सगळ्या गोष्टींची तिने काय केलं विचार केल्यानंतर ऑफर नाकारण्याचा निर्णय घेतला. एखाद्याला नोकरी लागली, तो बाहेरगावी आहे इथं नाही, पण तो काय केला मग आता आपल्याला जर एखाद्या बाहेरगावीचं एखादे काम करायचं असतं मग सगळ्या गोष्टी पाहतो, विचार करतो त्या ठिकाणी आपल्याला राहायला जमेल का किंवा त्या ठिकाणचा आपल्याला खर्च भागेल का, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो विचार करतो. त्याच पद्धतीने या प्रश्नामध्ये विचार केलेले आहे. विचार केल्याच्या नंतर ती काय करते, नोकरी काय करते सोडून द्यायचा विचार करते. ती नोकरी ऑफर लेटर काय करते रिजेक्ट करायचा विचार करते. मग ती काय आहे ते याच्यामध्ये प्रश्न बघू आपण, ऑप्शन बघूया. ती डिसिजन जी घेतली, डिसिजन मेकिंग निर्णय घेतला, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे का, त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन आहे का, संघर्ष निराकरण आहे का, आणि चौथा आहे या ठिकाणी निगेटिव्ह ऍटिट्यूड या ठिकाणी असं विचारलेलं आहे. बघा याचा जो का राईट आन्सर आहे ते आहे डिसिजन मेकिंग घेतलेलं आहे, कारण की याच्यामध्ये त्या डिसिजन मेकिंगची क्षमता आहे. कारण बाहेरगावी गेल्याच्या नंतर आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला समजलं पाहिजे, म्हणून या ठिकाणी काय केलेलं डिसिजन या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 10 या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा which of the following is not a part of decision making. निर्णय क्षमतेमधला हा खालीलपैकी कोणता पार्ट नाही. बघा खालीलपैकी कोणता निर्णय घेण्याचा भाग नाही, ज्यावेळेस आपण निर्णय घेतो तो कोणता भाग नाही असं या ठिकाणी आपल्याला विचारलेले. पहिला आहे आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, त्याच्यानंतर दुसरा आहे जनरेट ऑप्शन पर्याय दुसरा तयार करणे, त्याच्यानंतर इम्प्लिमेंट डिसिजन, आणि चौथा आहे परफॉर्मन्स. प्रश्न समजून घ्या, कोणता निर्णय घेण्याचा भाग नाही
आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, मग तो याच्यामध्ये खालीलपैकी कोणता नाही. या ठिकाणी बघा, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, प्रॉब्लेम ओळखणं. ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, चांगलं काय वाईट काय ओळखतं की नाही, मग प्रॉब्लेम ओळखणं. जनरेट ऑप्शन, एखादा पर्याय सोडून दुसरा पर्याय, या ठिकाणी हा चालत नाही तर हा निर्णयपैकी ज्यावेळेस आपण निर्णय घेतो त्यावेळेस विचार करतो की नाही हा चालत नाही तर आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे इम्प्लिमेंट डिसिजन, म्हणजे काय, निर्णयाची अंमलबजावणी करणे. आणि चौथा आहे परफॉर्मन्स, कामगिरी. मग याचं जे काय राईट आन्सर होणार आहे ती आहे परफॉर्मन्स, कामगिरी. याच्यामध्ये 3 जर बघितलं तर हे डिसिजन घेण्यामध्ये उपयोग येत आहेत, आणि चौथा परफॉर्मन्स हा नाही. म्हणून या ठिकाणी ऑप्शन डी राईट आन्सर होणार आहे. त्याच्यानंतर बघू आपण मनो थिंकिंग अबाउट अ प्रॉब्लेम वेल बिफोर मेकिंग एनी डिसिजन. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ, म्हणजे काय करतो आपण, एखादा प्रश्न समजून घ्या, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समस्येचे नीट विचार करते, याचे एक उदाहरण आहे. म्हणजे आपण काय करतो, एखादा प्रॉब्लेम हा डिसिजन घेतला, मग आपण म्हणतो ना बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. हे जे मन आहे ना ते आज या ठिकाणी लागू होणार आहे. काय केलेलं आहे या ठिकाणी, आपल्याला एक मुद्द्यावर चर्चा करायची, बोलायची, मग काय करणार तो डिस्कशन करणार. मग याचं खालीलपैकी जे काय ऑप्शन आहे ते आपण या ठिकाणी बघू. सेल्फ मोटिवेशन आहे का तो, कारण तो सेल्फ मोटिवेशन आहे का. त्याच्यानंतर दुसरा बघा क्रिटिकल थिंकिंग आहे का, गंभीर विचार करतो का बोल, कारण की प्रत्येक गोष्टीला आपण विचार करून बोलतो का. त्याच्यानंतर बघूया टाइम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन आहे का. आणि चौथा आहे लॉजिकल थिंकिंग, तार्किक विचार करतो का. म्हणून याचा राईट आन्सर होणार आहे मित्रांनो क्रिटिकल थिंकिंग, गंभीर विचार. एखाद्या जर विषयावर या ठिकाणी आपल्याला बोलायचं असेल, चालायचं असेल, तर आपण याला डिटेल्स मध्ये या ठिकाणी काय केलं पाहिजे, आपण याचा विचार केला पाहिजे. म्हणून याचा राईट आन्सर होणार आहे बी. त्यानंतर बघितलं आपण क्वेश्चन नंबर आपला 12 आहे, इज अ वे ऑफ थिंकिंग टू सॉल्व प्रॉब्लेम. समस्या सोडवण्यासाठी विचार करण्याचा एक मार्ग आहे. आता या ठिकाणी बघा ऑप्शन जर याचे बघितलं आपण, ऑप्शन नंबर ए आहे क्रिटिकल थिंकिंग, गंभीर विचार, सेल्फ कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर निगेटिव्ह ॲटिट्यूड, आणि चौथा आहे टाइम मॅनेजमेंट. आताच बघितलं होतं आपण या ठिकाणी, जो की समस्या सोडवण्याचा विचार करण्याचा एक मार्ग आहे. ज्यावेळेस आपण गंभीर क्रिटिकल या ठिकाणी थिंकिंग करतो तर कुठलीही समस्या असो या ठिकाणी काय होते, ती सॉल्व्ह होत असते. म्हणून याचा राईट आन्सर काय येणार असेल, मग ऑप्शन नंबर ए क्रिटिकल थिंकिंग. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 13, चूजिंग बिटवीन 2 or more ऑप्शन्स इज नोन ॲज. काय करायला आपल्याला प्रोसेस आहे, 2 किंवा अधिक पर्यायामध्ये निवड म्हणून ओळखली जाते. ज्यावेळेस आपल्याला 2 किंवा म्हणून काय करायचं, आपल्याला त्याची निवड करायची, मग ती काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. काय म्हणते, मॅन्युफॅक्चरिंग आहे ऑप्शन नंबर ए, डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्याची क्षमता आहे, त्याच्यानंतर आहे वैज्ञानिक सायंटिफिक आहे, त्याच्यानंतर ऑप्शन नंबर डी आहे टेक्निकल तांत्रिक आहे. आता हे ऑप्शन जर या ठिकाणी बघा, राईट आन्सर जर याचं जर बघितलं आपण डिसिजन मेकिंग. प्रश्न समजला असेल तुम्हाला, 2 किंवा 2 पेक्षा गोष्टीचं काय करायचं, आपल्याला विचार करायचा. आता ज्यावेळेस बघतो ना आपण, ज्यावेळेस आपण विचार करतो, विचार करत असताना ज्यावेळेस आपण काय करतो, 2 गोष्टीपैकी एक गोष्ट आपल्याला चॉईस करायची असतो, त्यावेळेस आपण काय करतो, डिसिजन घेतो की नाही. मग त्याच या ठिकाणी ऑप्शन आहे येणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी बी. त्याच्यानंतर बघा 14 आहे, 14 क्वेश्चन काय म्हणते, सीमा फेस्ड अ प्रॉब्लेम विथ हर प्रोजेक्ट. म्हणजे काय, सीमा एखाद्या कंपनीमध्ये काम करते तर तिच्या प्रोजेक्ट मध्ये काय आलेलं आहे, प्रॉब्लेम येत आहे. शी इज डीलिंग विथ अ प्रॉब्लेम विथ हर राईट ॲटिट्यूड. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ. काय म्हणते बघा, तिच्या प्रोजेक्ट मध्ये अडचण आली, ती योग्य वृत्तीने समस्या हाताळत आहे, याचे एक उदाहरण आहे. आता आपल्याला एक प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम आल्याच्या नंतर आपण काय केलं, त्या समस्येचा विचार केला. विचार केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण काय करायलो, त्या समस्येचं व्यवस्थित काय करायला, याचं सोल्युशन घेण्याचा प्रयत्न करायलो. म्हणून तो या ठिकाणी एक एक्झाम्पल काय येणार आहे, कशा पद्धतीने येणार आहे बघा. तिचं काय असणार आहे, निगेटिव्ह ॲटिट्यूड राहणार आहे का, नकारात्मक वृत्ती राहणार आहे का. त्याच्यानंतर बघा टेक्निकल स्किल आहे का त्याच्यामध्ये, सायंटिफिक स्किल आहे का, वैज्ञानिक स्किल आहे का. त्याच्यामध्ये बघा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. एखादा प्रॉब्लेम आला, त्याला काय करायला, आपण सरळ मार्गाने, व्यवस्थित मार्गाने, योग्य मार्गाने आपण काय करतो, त्याला सॉल्व्ह करायलो. म्हणून याचा जो काय राईट आन्सर होणार आहे तर ते आहे मित्रांनो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. म्हणजे काय, सकारात्मक दृष्टिकोन असेल तरच आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार असं. हा नकारात्मक येणार नाही. नकारात्मक म्हणजे काय, एखादा प्रॉब्लेम फेस झाला, मग आता समजून घ्या आपल्याला अभ्यास करायचा, परीक्षा आली, करू नंतर देऊ, महिन्याच्या जवळ आल्यानंतर अभ्यास करू, हा कोणता झाला, नकारात्मक वृत्ती झाली. आता ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये आला, तुम्ही पहिल्या दिवसापासूनच अभ्यास करायला चालू केला की बाबा मला या ठिकाणी जाऊन अभ्यास करून आपल्याला परीक्षा देण्यात येतात. परीक्षा होणार आहे सर्वांनाच माहिती आहे. कोणाला असं आहे की फक्त येऊन कॉलेजमध्ये आल्यानंतर विदाऊट एक्झाम या ठिकाणी सर्टिफिकेट भेटणार आहे, नाही ना. मग याच्यामध्ये काय केलं, तुम्ही पहिल्या दिवसापासून अभ्यास करायला, म्हणजेच काय, याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही काय कराल, त्या ठिकाणी स्टडी करायला. हा या ठिकाणी राईट आन्सर होणार आहे.
त्याच्यानंतर बघितलं आपण अल्फन डोज योगा इन द मॉर्निंग, म्हणजे काय एक अल्फन कॅरेक्टर आहे, तो काय करतो माहिती आहे काय, योगा करतो रोज डेली. ही फॉलोज युट्यूब क्लासेस टू मोटिवेट हिमसेल्फ. काय करायला तो स्वतःला प्रेरित करण्यासाठी युट्यूबवर काय करायला, तो क्लासेस करायला. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ. तो कशा प्रकारचा एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी फक्त सिच्युएशन आपल्याला पाहायचं आहे की त्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं काय आहे. बघा, अल्फन काय करतो, सकाळी योगा करतो, उठल्या उठल्या योगा करतो आणि स्वतःला प्रेरित करण्यासाठी काय करतो, तो युट्यूबवर कशाचे मोटिवेशनलचे काय करतो, युट्यूबवर काय करतो, व्हिडिओज पाहतो. मग याचे एक उदाहरण काय, म्हणजे तो कोणत्या प्रकारचा मोटिवेशनल आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन बघूया आपण, सेल्फ मोटिवेशन आहे का, म्हणजे स्वतः प्रेरित आहे का, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट आहे का, त्याच्याजवळ वेळेचं व्यवस्थापन आहे का, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग आहे का, आणि याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आपल्याला काय सांगितलेले हे समजणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत याच्यावर आपल्याला उत्तर देता येणार नाही. तो काय करतो, सकाळी उठतो, योगा करतो, त्याच्यानंतर तो काय करतो, स्वतःला मोटिवेट करण्यासाठी, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी काय करतो, तो युट्यूबवर काय करतो, क्लासेस पाहतो. म्हणून तो काय माहिती आहे का, तो स्वतःच करतो. म्हणून कसा आहे, तो सेल्फ मोटिवेशनल आहे, म्हणजे स्वप्रेरित आहे. त्याला कोणी दुसरा प्रेरित करत नाही की बाबा उठ, अभ्यास कर, परीक्षा येणार आहे, हे त्याला कोणी सांगत नाही. त्याला माहित आहे आपल्याला अभ्यास केलं पाहिजे, कारण की पुढे चालून परीक्षा येणार आहे, हे त्याला माहित आहे. म्हणून तो कसा आहे, तो सेल्फ मोटिवेशनल या ठिकाणी आहे. म्हणून राईट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर ए. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 16 आहे, is one of the behavioral skill that required to organize work efficiently and complete life on time. म्हणजे काय, कार्यकुशलतेने आयोजित करण्यासाठी आणि वेळेवर पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले वर्तन कौशल्यापैकी एक आहे. आता याचे ऑप्शन बघूया आपण. तुम्हाला ऑप्शन बघ, पहिला आहे पेंटिंग, दुसरा आहे कुकिंग, तिसरा आहे टाइम मॅनेजमेंट आणि चौथा आहे डान्सिंग. ज्यावेळेस आपल्याला काय प्रश्न काय विचारले बघा, डान्सिंग म्हणल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की ज्यावेळेस आपल्याला कार्य करायचं आहे, आपल्याला कार्य करत असताना कशा प्रकारे वेळेवर पूर्ण करायचं. कार्य दिलेलं आहे आपल्याला, पण तो वेळेवर पूर्ण करायचं. वेळेवर पूर्ण केल्याच्या नंतर ते कोणत्या प्रकारचं कौशल्य या ठिकाणी राहणार आहे. कारण की असं आहे का, आता परीक्षेच्या एक दिवस अगोदर आपण अभ्यास करलो आणि आपला अभ्यास पूर्ण झालाच नाही, या ठिकाणी वेळेचं नियोजन आहे का, नाही. पण पहिल्या दिवसापासून आपण शेवटच्या दिवसापर्यंत परीक्षेपर्यंत अभ्यास केला तर आपला अभ्यास पण पूर्ण होईल आणि आपल्याला परीक्षेला या ठिकाणी चांगले मार्क्स पण मिळतील. म्हणून या ठिकाणी ते सांगितलेले जेव्हा प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन नंबर सी, वेळेचे टाइम मॅनेजमेंट, वेळेचे व्यवस्थापन. जर वेळेचे व्यवस्थापन केलं तर एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम आपलं काय होईल, पूर्ण होणार आहे. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 17, द वे वी इंटरॅक्ट, मॅनेज अँड डील विथ आवर एक्सटर्नल एन्व्हायरमेंट इज नोन एज. म्हणजेच काय, आपण ज्या प्रकारे संवाद साधतो, व्यवस्थापित करतो आणि आपल्या बाह्य वातावरण, आपण ज्यावेळेस सभोवताली राहतो त्या बाह्य वातावरणाशी व्यवहार करतो, त्याला डॅश कौशल्य म्हणतात. म्हणजे कोणत्या प्रकारचं कौशल्य, म्हणजे आपल्या सभोवताली या ठिकाणी विचारलेले म्युझिकल, टेक्निकल आणि ऑप्शन ए बिहेवियर आणि ऑप्शन नंबर डी आहे टीचिंग. या ठिकाणी ऑप्शन वाचल्यावर तुम्हाला समजेल म्युझिकल आहे का, टेक्निकल आहे का, बिहेवियर आहे का आणि वर्तणूक, म्हणजे या ठिकाणी टीचिंग या ठिकाणी आहे का. बघा, ज्यावेळेस आपण सभोवताली लोकांच्या या ठिकाणी वावरतो, आपण कशा पद्धतीने बोलतो, कशा पद्धतीने राहतो, कशा पद्धतीने मोठ्यांचा आदर करतो, हे कशावरून येतो, आपल्या बिहेवियरवरून, वर्तणुकीवरून लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर काय असणार आहे, सी हा काय असेल राईट आन्सर असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18, इनएबिलिटी. काय म्हणते, इनएबिलिटी टू डू समथिंग वेल इज वन्स, म्हणजे यामुळे चांगली गोष्टी करण्यास असमर्थ येते. एखादं काम चांगलं करायचं आहे तुम्हाला, पण ते एखादी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण ते चांगलं काम करत नाही, या ठिकाणी असं विचारलेलं आहे आपल्याला. बघा, ऑप्शन नंबर ए ॲस्पिरेशन, आकांक्षा, त्याच्यानंतर बी आहे स्ट्रेंथ, ताकद, सी आहे व्हॅल्यू म्हणजेच काय मूल्य, आणि चौथा आहे ऑप्शन नंबर डी वीकनेस, अशक्तपणा. जर आपल्याजवळ या अशा प्रकारचे अशक्तपणा असेल, एखादं काम करण्यास आपण समर्थ नसेल, तर या ठिकाणी आपल्याला कुठलंही चांगलं काम या ठिकाणी आपल्याला करता येणार नाही. म्हणून याचा राईट आन्सर काय असेल, ऑप्शन नंबर डी. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 19, मीना लाइक्स टू लर्न म्युझिक इन हर फ्री टाइम. म्हणजे काय करते मीना, आपल्याला फ्री टाइम म्हणजे मोकळ्या वेळेमध्ये काय करते, ती आपल्याला म्युझिक ऐकते. त्याच्यानंतर इट इज वन ऑफ टू इम्प्रूव्ह, म्हणजे काय करते, मीनाला तिच्या मोकळ्या वेळेत संगीत शिकायला आवडते. सुधारणा करण्यासाठी तिला काय आवश्यक आहे. आता ती मोकळ्या वेळेमध्ये काय करते, संगीत वगैरे ऐकत असते, पण तिच्यामध्ये अजून सुधारणा करायची आहे. मग तिला काय गरजेचं आहे, या ठिकाणी ऑप्शन बघूया आपण.
ऑप्शन नंबर ब लॉजिक तर्कशास्त्र आहे का, इंटरेस्ट स्वारस्य आहे का, ती व्हॅल्यू मूल्य आहे का, त्याच्यानंतर वीकनेस अशक्तपणा आहे का. बघा ती आता आपण या ठिकाणी काय करतो, मोकळा वेळ जर भेटला तर आपण काय करतो, कोणी खेळतं, कोणी पुस्तक वाचतं, कोणी गाणे म्हणतं, कोणी डान्स करतं, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण का करतो, असं आहे का क्रिकेट खेळणारा व्यक्ती फुटबॉल खेळणारा व्यक्ती व्हॉलीबॉल खेळ असं आहे का, नाही ना. पण आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आपण तेच काम करणार, म्हणून याचं राईट आन्सर काय होणार आहे या ठिकाणी, इंटरेस्ट. आपल्या वेळेमध्ये आपला जसा मोकळा वेळ असेल त्या मोकळ्या वेळेमध्ये आपण जे काम करतो त्यालाच या ठिकाणी काय म्हणले, इंटरेस्ट. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 20 काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ वन्स पर्सनॅलिटी, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग नाही. बघा ऑप्शन नंबर बघूया या ठिकाणी, स्ट्रेंथ आहे का, ऑप्शन नंबर बी आहे वीकनेस, ऑप्शन नंबर सी आहे स्किन कलर आणि ऑप्शन नंबर डी आहे बिलीफ श्रद्धा. बघा प्रश्न समजून घ्या, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा काय आहे, भाग नाही. म्हणजेच काय, असा खालीलपैकी असा कोणता ऑप्शन आहे ज्याच्यावर माणसाच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम पडणार नाही. त्याच्यामध्ये स्ट्रेंथ ताकदीचा परिणाम पडतो का, पडत नाही. त्याच्यानंतर वीकनेस अशक्तपणा परिणाम पडतो की पडत नाही. त्याच्यानंतर स्किन कलर त्वचेचा रंग आणि त्याच्यानंतर बिलीफ श्रद्धा. याच्यामध्ये जर पहिला ऑप्शन बघितला, दुसरा ऑप्शन बघितला, तिसरा ऑप्शन बघितला तर याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. स्ट्रेंथ ज्याची स्ट्रेंथ काय असेल वेगळी असेल, वीकनेस काम करण्याची क्षमता ज्याची त्याची वेगळी असेल, श्रद्धा ज्याची त्याची वेगळी असेल. पण या ठिकाणी ऑप्शन नंबर जर सी जर बघितला आपण या ठिकाणी स्किन कलर, आता माणसाच्या व्यक्तिमत्वावर स्किन कलरचा काय फरक पडणार काय का, तो काळा आहे गोरा आहे. आता पाठीमागचं जर बघितलं आपण, जे आपलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा, ते पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते ज्यांच्यामध्ये जो की काळ्या रंगामधून त्यांनी त्या ठिकाणी गेले होते, कारण त्या ठिकाणी गोरेच लोक या त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे या ठिकाणी कलरचा काय प्रॉब्लेम आहे का, मग तो याचा व्यक्तिमत्वावर परिणाम पडतो का, तर याचा राईट आन्सर असेल नाही. म्हणून याचा राईट आन्सर काय असेल, स्किन म्हणजे काय, माणसाच्या त्वचेचा रंग आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन 21, थिंग्स दॅट वन इज गुड ॲट डुईंग हर, काय म्हणते या गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे कोणत्या, कन्सर्न चिंता करणं चांगलं आहे का, इंटरेस्ट स्वारस्य असणं काय, पॅशन आवड असणं चांगलं आहे का, ॲबिलिटी क्षमता असणं चांगलं आहे का. तर बघा याचं राईट आन्सर असेल ॲबिलिटी क्षमता असणं गरजेचं आहे. म्हणजे या गोष्टी चांगल्या आहेत. कशाच्या, ॲबिलिटी क्षमता, तुमच्याकडे क्षमता असेल चांगल्या गोष्टी शिकण्याची ॲबिलिटी असेल तर तो काय असणार त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 22, नीतू हॅज एक्सलंट स्टोरी टेलिंग स्किल्स. म्हणजे काय करणार, एक नीतू एक कॅरेक्टर आहे, तो काय करते माहिती आहे का, तिच्यावर कोणती स्किल आहे, ती स्किल कशी आहे माहिती आहे का, ती एखादी स्टोरी चांगल्या पद्धतीने गोष्ट चांगल्या पद्धतीने सांगते. त्याच्यानंतर व्हॉट टाइप ऑफ काय म्हणते, इंटेलिजन्स इट. त्याच्यानंतर नीतूकडे उत्कृष्ट कथा सांगण्याचे कौशल्य आहे, ती कोणत्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे. आता ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट आता बघितलं असेल ना, आपण ज्यावेळेस वावरतो एखादा व्यक्ती काय करतो माहिती आहे का, झालेली असते ही गोष्ट पण त्याला सांगण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याचा, तो जो वेळेस आपल्याला सांगतो ते कशा पद्धतीने तर चांगल्या इंटरेस्टिंग पद्धतीने सांगतो. मग ते कोणत्या प्रकारचं या ठिकाणी प्रकारची बुद्धिमत्ता आहे असं आपल्याला प्रश्न विचारले. एखादा माणूस असतो की त्याला सांगता झालेली खूप सारं असतं पण त्याला सांगता येत नाही. एखादा व्यक्ती असतो की त्याला त्यामध्ये व्यवस्थित कम्युनिकेशन करून काय करतो तो सांगतो. बघा पिक्चर स्मार्ट आहे का. त्याच्यानंतर लॉजिक स्मार्ट म्हणजे लॉजिक स्मार्ट पद्धतीने विचार करते का. त्याच्यानंतर बघा बॉडी स्मार्ट आहे का. त्याच्यानंतर आहे वर्ड स्मार्ट शब्द स्मार्ट म्हणजे कोणत्या गोष्टीवरती आहे जे की तिला एकदम चांगल्या व्यवस्थित पद्धतीने काय करते ते तिला सांगता येतं. तर त्याचा राईट आन्सर आहे मित्रांनो लॉजिक स्मार्ट. म्हणजेच काय करते ती चांगल्या पद्धतीने विचार करते आणि विचार केल्याच्या नंतर ती काय करते लोकांपुढे सांगते दर्शवते म्हणून ती कशी आहे लॉजिक स्मार्ट. त्याच्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 23. Addition of harmful smoke gases and chemicals to the environment in large quantity is called म्हणजे काय पर्यावरणाचा हानिकारक म्हणजे धूर आहे वायू आहे रसायन आहे या सगळ्यांच्या मोठ्या प्रमाणिकपणे मिसळ होतो याला काय म्हणतात. म्हणजे ज्या वातावरणामध्ये जर बघितलं आपण कसा होतो धूळ होतो वायू होतो रसायन मिक्स होतात तर आपण याच्यामध्ये जे होत आहे तर त्याला आपण याला काय म्हणणार या ठिकाणी एअर म्हणणार पोल्युशन म्हणणार वाइंड म्हणणार म्हणजेच का स्ट्रॉम म्हणणार हवा म्हणणार ज्या वातावरणामध्ये सगळं दूषित मिक्स होते मी याला काय म्हणणार हवा म्हणणार पोल्युशन प्रदूषण म्हणणार वाइंड म्हणणार का स्ट्रॉम म्हणणार. तर याचं जे काय राईट आन्सर होणार आहे तर ते राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी जे की पोल्युशन. कारण की या सगळ्या गोष्टीचा वातावरणामध्ये परिणाम होत असतो म्हणून याला काय म्हणतो आपण या ठिकाणी प्रदूषण म्हणतो. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे
इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ सेट ऑफ आवर कंट्री. काय म्हणले? भारतीय संविधान आपल्या देशाचे डॅश यांचा संच आहे. आता भारतीय संविधान कोणाला माहित नाही? सगळ्यांना माहित आहे. मग या ठिकाणी विचारले लॉज अँड रूल्स, कायदे आणि नियमांचा संच आहे का? त्याच्यानंतर कीज, वेगवेगळ्या कीजचा संच आहे का? त्याच्यानंतर टूल्स, साधनांचा संच आहे का? आणि ऑप्शन नंबर डी वॉच, म्हणजे का वेगवेगळ्या टाइमचा या ठिकाणी संच आहे का? तर या ठिकाणी बघा याचा जो काय राईट आन्सर आहे ते तुम्हाला या ठिकाणी कमेंट मध्ये सांगायचं. बघा आता मला सांगा, भारतीय संविधान कोणाला माहित नाही? मग त्या संविधानामध्ये काय आहे हे कोणाला माहिती? सर्वांनाच माहिती आहे. अत्यंत सोपा क्वेश्चन या ठिकाणी आहे. तर याचा आन्सर जो काय आहे तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन नंबर टाकून या ठिकाणी काय करायचं, ऑप्शन नंबर या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये करायचं. त्याच्यानंतर आज आपण या एम्प्लॉयबिलिटी स्किल विषयी या ठिकाणी काय केलेलं आहे डिटेल्स मध्ये आपण 20-25 क्वेश्चन या ठिकाणी पाहिलेले आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असेल तर आम्हाला नक्की माझ्या कमेंट मध्ये दर्शवा, म्हणजे मी अजून तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आणत जाईल. तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.